कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बघू तर दे मला तुझी अवस्था। कुठे आहे तुझ्या वास्तुशांतीची पत्रिका? कुठे आहे तुझं घर? पत्रिका घेऊन आलायस का? नाही, तेव्हाही तिला म्हणत होतो या भिकारड्याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाही। पण लक्ष्मीची सगळी अक्कल गहाण पडली होती ना, कारण ती तुझ्यासारख्या माणसाच्या प्रेमात आंधळी झाली होती। खरंय, माणसं प्रेमात आंधळी होतात। तुझी आता जी काय अवस्था झाली ना, ती सुद्धा तिला कळत नाही। आणि जरी कळली तरी बोलणार कुठल्या तोंडाने ना? तू नोकरी करत होतास, म्हणजे रिक्षा कुठून आली? का त्या नोकरीतूनही तुला आकलून दिलं? मिस्टर श्रीनिवास दळवी, तुझ्यासारखी 10-20 माणसं मी दररोज पोसतो। काय करतो? पोसतो। माझी बहीण, तुझी बायको या देशमुखांच्या घरात वाढली, एखाद्या राजकुमारी सारखी, अगदी थाटामाटात। लहानपणापासून ते लग्न होईपर्यंत तिला काही कमी पडू दिलं नाही। तिला हवं ते मिळालं। तिच्या डोळ्यात आम्ही कधी अश्रू नाही पाहिले। आणि तू काय दिलास? गरिबी, वचनं, आश्वासनं। घर बांधायचं स्वप्न बघितलं होतं ना? काय झालं? स्वप्न पूर्ण नाही झालं। 2 वेळचं जेवण तरी तुम्ही नीट जेवता का रे? कुणासमोर हात पसरल्याशिवाय मुलीचं लग्न करण्याची ऐपत तरी होती का तुझी? तुझ्यासारख्या माणसाला आम्ही आमच्या दारातही उभं नाही करणार। हो, मी काय म्हणते, राहू दे ना आता सगळं। जा तुम्ही। अहो पण तरी सुद्धा एक सांगितलं कळत नाहीये का? अहो अहो ऐका ना माझं। आता तुम्ही निवास आमच्या चपलेचा स्पर्श तुझ्या छातीला व्हावा एवढी तुझी लायकी नाहीये। वॉचमन, हाँ साहेब। या भिकाऱ्याला इथून हाकलून लावा। जायत ना, चला निघा। दादा हात नका लावू, जातोय मी। हा चला, जा जा। ऐकायला येत नाही का? रिक्षा काढा। हो। अरे क्या बोललो ना? ऐकायला नाही येत का?
जा बोललोय तर केव्हाच निघ. काय ग काय झालं? हे ते तुझ्या त्या मैत्रिणीचेच बाबा आहेत ना, ते काका बघ. विश्वा, हेच हेच ते काका आहेत. मी तुला म्हणत होते ना, ते असे हरवल्यासारखे वाटत होते, एकटे एकटे वाटत होते. श्रीनिवास काका. दादा, तुम्ही जलाराम आहात का? हा मीच आहे. बोल, काय करणार? नाही नाही, मी असं ऐकलं होतं की तुम्ही लॉटरीचं तिकीट ब्लॅक मध्ये विकता आणि तुमच्याकडून घेतलेलं तिकीट 100% लागतं म्हणून. बस क्या भाई, तू तिकीट घ्यायला आलाय? आपण हेच काम करतो ना. मग समजा मी तुमच्याकडून लॉटरीचं तिकीट घेतलं तर मला सुद्धा लॉटरी 100% लागेल? भावा, डोक्यात डाऊट ठेवू नको. हा, इधर तेरा भाई बेटा आहे, समजा ना. तुला लिहून देतो, लॉटरी तू जिंकणार. पण त्याच्या आधी मला तुझं कपाळ बघावं लागेल, म्हणजे पुढे लोचा नको. इकडे हा, बरोबर. अरे बाबा, तू 1000 रुपयाचं तिकीट काढ. तसा पण तू झोलझाल करणारा नाहीये, खरं बोललो ना आपण? हो. हा, पण 1000 रुपये? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.